नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक विठ्ठलराव अग्रवाल, BLD कॉलेज पिंजर. आज आपण शिकणार आहोत भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी हा राहिलेला अर्धवट पाठ. मागच्या तासिकेत आपण भाषा समृद्ध कशी होते या अंगाने विचार केला आणि कुठले शब्द, रूपक शब्द मराठी भाषेला समृद्ध करतात या विषयाच्या अनुषंगाने आपण मांडणी केली. आज आपण सामाजिक दृष्ट्या भाषा कशी समृद्ध होते या अंगाने विचार करणार आहोत. तर श्रीम माटे सामाजिक दृष्टीने भाषा कशी समृद्ध होते याचे विवेचन या भाषा विवेक पुस्तकात त्यांनी केलं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देतो की भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी हा पाठ तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच तुम्हाला दुसरं काही करण्याची आवश्यकता राहणार नाही. हा पाठ शिकून झाला की लगेचच तुम्हाला या पाठावर कुठले प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं कशी लिहायची याचं सुद्धा मी मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा पूर्ण अभ्यास या दोन व्हिडिओच्या माध्यमातून भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी हा सीमा माठेंचा पाठ पूर्ण अभ्यास तुमचा या माध्यमातून होईल. आणि या पाठावर 12 गुणांचा जो प्रश्न आहे त्याची सुद्धा उत्तम तयारी होईल. आता आज आपण काय करणार आहोत की श्रीमा मातेने सांगितलं आहे की रूपक भाषेला समृद्ध करतात. त्याचप्रमाणे समाजातील जे घटक आहेत, समाज म्हणजे काय, विविध समुदायांचा मिळून बनलेला समाज असतो. मग या समाजात कोण आहे, वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, धर्माचे लोक आहेत, वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत. हे व्यवसाय करणारे वेगवेगळ्या जातीतील लोक ज्या वेळेला लेखन करतील त्यावेळेला सीमा माटे म्हणतात की भाषा खूप समृद्ध होईल आणि विशेषतः आपली मराठी भाषा. मग समाजात कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक असतात. आज जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की समाजात वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यामध्ये मग सुताराचा व्यवसाय आहे, चांभाराचा व्यवसाय आहे, तेलाचा व्यवसाय आहे, नाव्याचा व्यवसाय आहे, आहेत की नाही. मग हे व्यवसाय करणारे लोक ज्या वेळेला लेखन करतील आणि त्यांच्या व्यवसायातील शब्द वापरतील त्यावेळेला भाषा समृद्ध होईल. मग आता आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपला जो समाज आहे, सामाजिक म्हटलंय ना, आपला जो समाज आहे त्या समाजात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. मग त्यात तेली आहे, चांभार आहे, कुंभार आहे, नावी आहे, सुतार आहे, मातंग आहे, बौद्ध आहे, मराठा आहे, कुणबी आहे, असे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. आणि त्यांचे जात तर आहेच पण त्यांचा तो व्यवसाय सुद्धा आहे. त्यातील काही जातींचा उल्लेख आणि त्यांच्या व्यवसायातील जे शब्द आहेत ते मराठीला कसे समृद्ध करतात याचं विवेचन माटेंनी केलेलं आहे. कुठल्या पुस्तकातून, भाषा या पुस्तकातून. त्यातील पहिली जात त्यांनी सांगितली आहे की चांभार आणि त्याचा असलेला व्यवसाय, त्यातील शब्द मराठीला कसे समृद्ध करतात त्या अंगाचं विवेचन विचार केलं आहे. त्यातील पहिली जात त्यांनी सांगितली आहे ती आहे चांभार. बरोबर आहे. हा काय करतो चांभार, हा तुमचे आमचे स्वतःचे काय करतो, जोडे चपला शिवण्याचं काम करतो, तयार करण्याचं काम करतो. दुसरा व्यवसाय आहे सुताराचा. हा सुतार काय करतो, हा सुतार लाकडाशी याच्या संबंधित त्याचं काम आहे, लाकडांचं फर्निचर तयार करणे किंवा विविध वस्तू तयार करणे. तिसरा कोण आहे, नावी आहे. हा काय करतो, हा हजामती करतो, सोबतच केस कापण्याचं काम करतो. बरोबर आहे. चौथा कोण आहे, शेतकरी आहे. याचा व्यवसाय शेती, शेतकऱ्याचा व्यवसाय शेती करणे आहे. बरोबर आहे. पाचवा कोण आहे, परीट आहे. परीट म्हणजे कोण, हा परीट जो कपड्यांची स्वच्छ करणे, धुणे आणि इस्त्री करणे हे त्याचं काम आहे. हे जे लोक आहेत, चांभार, सुतार, नावी, शेतकरी, परीट, हे ज्या वेळेला लेखन करायला लागतील आणि त्यांच्या व्यवसायातील जे शब्द ते वापरतात ते शब्द ज्यावेळेस साहित्य लेखनात वापरतील त्यावेळेला मराठी भाषा समृद्ध होईल असं श्रीमा माटेंचं म्हणणं आहे. आणि ते तुम्हाला आणि मला अगदी पटण्यासारखं आहे. आलं लक्षात. आता
आपण लक्षात घेऊया की चांभार आहे, त्याच्यातला मजेदार शब्द तुम्हाला सांगतो त्यांनी वापरलेला, हे पुसून घेतो. ओके, हा जो चांभार आहे हा काय करतो, जोडे चपला शिवतो. आता जोडे चपला शिवतो तर याचा संबंध विशेषत्वाने येतो तो चांबड्याशी. मग ते गुराचं चांबडं असेल, बकरीचं असेल, मेंढीचं असेल, त्या चांबड्यापासून तो काय करतो, जोडे चपला तयार करतो, तो शिवतो. आता हे जे चांबडं आहे ते तुम्हाला माहिती असेल की खूप मजबूत असते, टणक असते. त्याला सैल करायचं काम ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याच्याकडे एक साधन असते. तो साधन काय करतो, ते जे चांबडं आलेलं असते त्या चांबड्याला ढिलं करण्यासाठी तो एक साधन वापरतो. त्याला म्हटलं जाते इंगा फिरणी. काय म्हटलं जाते, इंगा फिरणे. आता हा इंगा त्या चांबड्यावरून एकदा दोनदा फिरवला की ते चांबडं काय होते, सैल पडते, ढिलं होते. त्याच्यामुळे त्याला कापायला ते सोपं जातं. आता हा इंगा फिरणे मूळचा शब्द कुठला, सांबारवाड्यातला. आता सांबारवाड्यातला शब्द हा इंगा फिरणे आज मराठी भाषेत विविध अर्थाने आणि विविध ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. बरोबर आहे. आपण कधी कधी म्हणतो ना की त्याला मला इंगा दाखवायचा आहे, त्याने त्याला इंगा दाखवला. आता इंगा फिरणे हा सैल पडणे, ढिला पडणे या अर्थाने वापरला होता, आणि आज हा शब्द भीती या अर्थाने वापरला जातो. कुठला शब्द होता, सांबारवाड्यातला इंगा फिरणे. तसाच दुसरा शब्द आहे सुतार. सुतारवाड्यातील हा सुतार काय आहे, याचा व्यवसाय काय कशाशी आहे, लाकडाशी आहे. बरोबर आहे. आणि हा सुतार काय करतो, लाकडाचं काम करतो. आता लक्षात घ्या तुम्ही, ज्या वेळेला सुतार लाकडाचं काम करत असताना त्याला एखादं वाकडं तिकडं लाकूड सरळ करायचं असते, त्याला चोपडं करायचं असते, त्याला व्यवस्थित करायचं असते, त्यावेळेला तो त्याहून काय फिरवतो, रंदा फिरवतो. आता रंदा फिरवत असताना ते लाकूड इकडे तिकडे सरकू नये म्हणून तो काय करतो, त्याला खाली मजबूत एक अशी लाकडी पट्टी लावतो, जेणेकरून ती पट्टी सरकू नये. आता ती पट्टी सरकू नये त्याला म्हटलं जातं ठिय्या देणे. ठिय्या देणे. सुरुवातीला ठिय्या देणे या शब्दाचा अर्थ न हलणे या अर्थानं आला, आणि आज तुम्हाला माहिती आहे की काकासाहेब ठिय्या देऊन बसले, याचा अर्थ काकासाहेब एका जागेवरून हलत नव्हते असा त्याचा अर्थ. आलं का तुमच्या लक्षात. हे असे शब्द म्हणजे मूळचा शब्द जसा सांबारवाड्यातील इंगा फिरणे आणि सुताराच्या व्यवसायातील ठिय्या देणे या शब्दांचे अर्थ कसे मराठीत आले आहेत. आता तिसरा शब्द आहे तो परीट या जातीत आणि तिथला आणि व्यवसायातला. परीटाचं काम काय आहे, कपड्यांची स्वच्छता ठेवणे, त्यांची इस्त्री करणे. बरोबर आहे. आणि परीट काय करतो, कपड्यांची धुणे झाले की त्याला इस्त्रीचं काम करतो. याचा संबंध होतो इस्त्रीशी. हा इस्त्री शब्द पहा कसा तो कुशलतेने वापरतो. आपण कधी म्हणतो साहेब त्याला कितीतरी बोलले, आई त्याला कितीतरी बोलली, बाबा कितीतरी बोलले, पण त्याच्या तोंडावरची त्याने इस्त्रीची घडी थोडीशी ही इकडे तिकडे होऊ दिली नाही. म्हणजे त्याने काय केला, हा इस्त्री शब्द तो त्याच्या व्यवसायातली आहे, आणि आज आपण हा इस्त्री शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरताना दिसतो. बरोबर आहे. आता पुढचा शब्द बघूया आपण, तो आहे न्हावी या व्यवसायातील. न्हावी. न्हाव्याचे काम काय आहे, केस कापणे. बरोबर आहे. सोबतच त्याच्याकडे काही साधनं सुद्धा असतात. काय असतं त्याच्याकडे, वस्तारा आला, त्याच्याकडे चिमटा आला, त्याच्याकडे आरसा आला. हा सुद्धा न्हावी कसा शब्द वापरतो आपल्या बोलताना, किंवा कैची आली त्या अनुषंगाने आपण बोलू. आता तो हजामत करत असताना काय करतो, पहिल्यांदा की तो पाणी लावतो, नंतर त्याला नरम करतो, त्याला नंतर विशिष्ट प्रकारचा क्रीम लावतो, मग त्या वस्त्ररंगाची हजामत करतो. आता हा जो न्हावी आहे हा सुरुवातीला पाणी मधला दाढी करत असताना तो लावतो, तर हा काय म्हणू शकतो,
कसा वापरतो बघा, याच्या व्यवसायातील पाणी शब्द कसा वापरतो मराठी वाक्यात. तो असं म्हणेल की वाट पाहण्यासाठी की मी अगदी पाणी लावून वाट बघत होतो. याचा अर्थ किंवा मी पाणी लावून वाट पाहत बसलो होतो. याचा अर्थ काय की तो पाणी या शब्दाला मराठीत वेगवेगळ्या अर्थाने वापरत आहे. कोण? न्हावी. बरोबर आहे. नंतर तुम्हाला माहिती असेल की कोष्टी सुद्धा आपल्या समाजात वावरत असतो. या कोष्ट्याचा कशाशी संबंध येतो? या कोष्ट्याचा येतो कपडा तयार करणे, सूत कातणे, त्याला रंग देणे किंवा त्याचं विविध काम करून समाजापर्यंत तो कापड पुरवणे. हे झालं कोष्ट्याचं काम. बरोबर आहे. आता अधिक आपण असे म्हणतो की त्याला खळ लावून तो सुद्धा खळ लावत असतो. आता कोष्टी जर समजा व्यवसाय त्याच्या असला तर तो एखादा मराठी शब्द कसा वापरेल की एखाद्याने त्यानं भाषण कुणाचं ऐकलं आणि भाषण ऐकताना त्याला ते जर पटलं नाही तर सीमा माटे छान असं उदाहरण देताना म्हणतात की वक्त्याने भाषणाला खळ फार लावलेली आहे आणि काय झालं आहे की त्याचं भाषण व्यवस्थित झालं नाही हे त्याला सांगायचं आहे. कोण म्हणतो? कोष्टी म्हणतो. शेतकरी नंतर शेतकरी आहे. शेतकऱ्याचा संबंध शेतीशी येतो, पिकांशी येतो. आता हा शेतकरी जर लेखन करायला लागला तर तो कसे शब्द वापरू शकतो याचं विवेचन सीमा माटे म्हणतात की एखादी समजा उदाहरण सांगतात की एखादी चळवळ एखाद्या विशिष्ट कामासाठी सुरू झाली परंतु तो यशस्वी झाले नाही तर हा शेतकरी तिचं वर्णन कसं करेल? तो असा म्हणेल की आमची चळवळ अगदी पोटऱ्यापर्यंत आली होती मात्र काय झालं, ती यशस्वी झाली नाही, त्यावरून पाणी फेरल्या गेले. कारण तो पाणी सुद्धा देतो असं तो म्हणू शकतो. किंवा तो असंही म्हणू शकतो की आमची चळवळ अगदी पोटऱ्यापर्यंत आली होती परंतु नंतर ती करपून गेली असेही म्हणू शकतो. याचा अर्थ की हे समाजातले जे घटक आहेत, बरोबर, आपण अंगाने कुठला विचार करताय? सामाजिक अंगाने. समाजातले जे हे घटक आहेत, जो सांभार आहे, नावी आहे, कोष्टी आहे, शेतकरी आहे, परीट आहे, हे लोक मराठी भाषेला समृद्ध करतात असं लेखकाला सांगायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन या संतांनी कसे शब्द मराठीत आणले आणि त्याला समृद्ध केले याचं विवेचन सीमा माटेने केलं आहे. आणि त्यासाठी पहिल्या संतांचं नाव आहे नरहरी सोनार. नरहरी सोनार हा संत आहे, मराठी साहित्य सुद्धा आहे. याचा अभंग घेतला आहे त्यांनी, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देह बागेसरी, अंतरात्मा नाम सोनी. आता इथं देवा तुझा मी सोनार, देह बागेसरी, देह बागेसरी, अंतरात्मा सोनी. म्हणजे काय केलं याने? बागेसरी म्हणजे बगीच्याची जसे आपण निगा राखतो, त्याला स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपण काय केलं पाहिजे? या देहाची निगा राखली पाहिजे. ती कशी राखल्या जाईल तर आपल्या शरीरात कुठलाही द्वेष भावना राहणार नाही, मद मत्सर लोभ ही भावना राहणार नाही. त्यावेळेला त्या शरीरात हे आपला अंतरात्मा हे सोने रूपाने वास करते. बरोबर आहे. हा झाला नरहरी सोनारचा अभंग. दुसरा अभंग पाहणार आहोत आपण. सावतामाळीचा. कोण? सावतामाळी. तुम्हाला माहिती आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हा त्यांचा अभंग आहे. आणि या अभंगात त्यांनी काही शब्द छान असे मांडले आहेत, त्याचं वर्णन आपण शिकू. काय म्हणतात? कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई, अवघी विठाबाई माझी. याच्यातील शेवटच्या दोन ओळी महत्वाच्या आहेत. शांती शेवंती प्रेम जाई जुई, प्रेम जाई जुई. आता याच्यातून सावता माळ्याने काय केलं आहे की शांती शेवंती हे काय आहेत, फुलं आहेत, त्याच्या व्यवसायातील आहेत. शांती आणि शेवंती त्याच्या व्यवसायातील आहेत आणि हे फुलं अतिशय सुगंधी आहेत, बरोबर आहे. आता जाई जुनी हे फुलं टिकाऊपणासाठी महत्वाची आहेत. त्याने काय जोडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. या अभंगातून त्यांनी काय केलाय, निस्वार्थ भाव आणि मनाला प्रसन्न करणारी अशी वाणी या अंगाने त्यांनी मांडणी केलेली आहे. याचा अर्थ की संतांनी काय केलं आहे की मराठीला समृद्ध कसं केलं, तर त्यांच्या व्यवसायातील त्यांनी लेखन करताना, अभंग लेखन करताना त्यांचे शब्द वापरले, त्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली. आता आपण बोलूया की या पाठावर प्रश्न कसा विचारला जाईल, तर तो लिहून तुम्ही घेऊ शकता. पहिला प्रश्न तुम्हाला मी वाचूनच दाखवतो, या पाठाच्या मागे दिलेला आहे आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न पहिला आहे, भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या लेखातील भाषा विषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की या समग्र पाठाचा भाषावृद्धीची सामाजिक दृष्टी या पाठाचा आशय तुमच्या शब्दात लिहा. तिसरा प्रश्न असा बनू शकतो की भाषावृद्धीची सामाजिक दृष्टी या पाठामध्ये रूपक आणि समाजातील इतर घटक किंवा संतांनी मराठीला कसं समृद्ध केलं याचं विवेचन करा. 12 मार्कासाठीचा प्रश्न येऊ शकतो आणि तुम्हाला उत्तर लिहित असताना त्याची प्रस्तावना करायची आहे, पाठाचं नाव सांगायचं आहे, लेखकाने मराठी भाषेला समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं विवेचन या पाठात आलेलं आहे हे सांगायचं आहे. त्याच्या खालीला मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी रूपक कसे महत्वाचे आहेत, वेगवेगळ्या व्यवसायातील हे जे लोक ज्या वेळेला लेखन करतील ते कसे मराठी भाषेला समृद्ध करू शकतात याचं विवेचन करायचं आहे. आणि नंतर प्राचीन काळात संतांनी लेखन त्यांच्या व्यवसायातील शब्द वापरून केल्यामुळे मराठी कशी बळकट झाली, मजबूत झाली, समृद्ध झाली या अनुषंगाने तुम्हाला मांडायचं आहे. आणि शेवटी निष्कर्ष नोंदवायचा आहे की रूपक विविध व्यवसायातील व्यवसाय करणारे लोक ज्या वेळेला मराठीतून मोठ्या प्रमाणात लेखन करताना आपल्या व्यवसायातील शब्द वापरतील त्यावेळेला मराठी भाषा अधिक समृद्ध होईल यात शंका वाटत नाही. अशा प्रकारचं तुम्ही जर उत्तर लिहिलं तर मला वाटतं तुम्हाला त्या 12 गुणांपैकी 10 गुण मिळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.